युवा टीम इंडियानं 6व्यांदा जिंकला विश्वचषक। इंग्लंडवर 100 धावांनी मात। वैभव सूर्यवंशीच्या वादळी 1.5 षटकानंतर अंबरीशचा भेदक मारा। मुंबईकर आयुष म्हात्रेच्या युवा ब्रिगेडनं उंचावली मान। सुनेत्रांच्या शपथविधीवरून भाजपला टार्गेट करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न। शरद पवारांना शह देण्यासाठी तटकरेंचं गलिच्छ राजकारण। रामदास कदमांचा वार। तर खालच्या स्तराचं राजकारण बंद करा, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं। अजित पवारांच्या अपघातावरून शंकेचा धूर क्षमेना। अपघाताच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज जारी करण्याची मिटकरींची मागणी। तर दादांच्या विमानात बॉम्ब होता का? बजरंग सोनावणेंचा संशयाचा बॉम्ब। 2022 सालीच शरद पवार एनडीएसोबत येण्यासाठी प्रयत्नशील होते। खात्यांची चर्चाही पूर्ण झाली होती। शिंदेचे मंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आरोपांचं खंडन। कल्याण डोंबिवली पाठोपाठ नाशिक महापालिकेतही सत्तेसाठी राज ठाकरेंची लवचिक भूमिका। मनसेचा एकमेव नगरसेवक सत्ताधाऱ्यांसोबत, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना विरोधी बाकांवर। चंद्रपुरात सत्तेचा सोपान गाठण्यासाठी उद्धव ठाकरेही लवचिक भूमिकेच्या तयारीत। भाजपकडे 1.5 वर्षांच्या महापौरपदाची मागणी। तर काँग्रेसनंतर भाजपतही मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार वाद शिगेला। ई-केवायसीची पूर्तता न केल्यानं राज्यभरातले हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित। 8,733 कोटींची नुकसान भरपाईची रक्कम पडून। मार्च अखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचं विभागीय आयुक्तांचं आवाहन। मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा प्रवास जलद करणाऱ्या मिसिंग लिंकच्या अनेक डेडलाईन उलटल्या। एक्सप्रेसवेच्या अभूतपूर्व कोंडीनंतर पर्यायी मार्गाची वाढती मागणी। रखडलेल्या मिसिंग लिंकचा ग्राउंड रिपोर्ट एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।